नमस्कार मैत्रिणींनो, मी माझीच सावली या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. शंभू महादेव तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करू द्यात आणि तुम्हाला नेहमीसारखं माझ्याशी कनेक्ट करू द्यात. मैत्रिणींनो, आज आषाढ एकादशी निमित्त मी ही घरातली पूजा केली आहे. बघू शकताय तुम्ही, अगदी असं मन प्रसन्न वाटतं ज्यावेळी फुलं, धूप, दीप, अगरबत्ती, नैवेद्य असं मी समोर ठेवलं आहे. असं हे सर्व बघून मन शांत होतं. आज आषाढ एकादशी निमित्त मंदिरात जायचं होतं, मग साडी कोणती नेसावी म्हणून मी ही अशी हिरवी साडी काढली. मला हिरवा रंगाची साडी खूप छान वाटते अंगावर आणि दिसते पण छान. त्याच्यावर रेड कलरचं ब्लाऊज मी आता तुम्हाला वेअर करून दाखवते. बघू शकताय तुम्ही, हे कॉम्बिनेशनच खूप छान वाटते आणि प्रॉपर तयार झाल्यानंतर मग बघा की कसं दिसतंय ते मी तुम्हाला दाखवते. मला साडी प्रचंड आवडते. साडीचा नादच आहे मला तरी चालेल. तुम्ही हे असं मिस्टर माझे व्हिडिओ बघायला लागलेत, काय करायला ही कॅमेऱ्यामध्ये म्हणून हसायला लागलेत, मलाही हसवायला लागलेत. असं म्हणायला गेलं तर नवरा हा सपोर्टर पाहिजे, खूप भक्कम पाहिजे असा, आणि माझा तसा आहे. म्हणून मी काय ना काहीतरी धडपडत असते, का तर मला माहिती आहे मला सावरायला माझा नवरा आहे. आणि तुम्ही बघू शकताय हे असं मी लुक केलं आहे. यांना मी सांगितलं की पूर्ण खालून वरपर्यंत मला असं दाखवा साडी कशी दिसते ती, पण यांना काय ते व्हिडिओ बनवायला जमेना. बघू शकताय तुम्ही, हे असं खालून वर घ्या म्हटलं तर त्यांना काय कळना, पण जाऊ दे म्हटलं, मग असं तुम्हाला हे दाखवूया म्हटलं की कशी आपली साडी दिसते तयार ती. बघू शकताय तुम्ही हा लुक कसा दिसतोय, साधा सिंपल, काही म्हणजे ओबडधोबड कळ्यातलं नाही की काय नाही. तुम्ही जितकं साधं सोबर सिंपल राहाल तितकं छान वाटतं. आता मी माझी आवडती हेअरस्टाईल करणार आहे, ते तुम्ही बघा. हे असं सुंदर नाजूक मंगळसूत्र, छोटं मिनी मंगळसूत्र कानातलं, हे माझं आवडतं आहे. ते कोणत्याही साडीवर वेअर करा ते शोभूनच दिसतं. बघू शकताय हा माझा फायनल लुक आहे. आणि ही हेअरस्टाईल माझी ना अगदी मला आवडती आहे, ज्याने मला ती खूप छान वाटते, सूट होते, दिसायला पण छान वाटते. आणि हा गजरा प्रत्येक बाईचा आवडता विषय म्हणजे गजरा. साडीवर जर गजराच नसेल तर तुम्ही ना लुकच तुमचा अपूर्ण वाटतो. आणि मला तर माझ्या फंक्शनला साडी नेसली असेल तर गजरा आवर्जून लागतो. हे रेडीमेड ब्लाऊज आहे जे मी वेअर केलेलं आहे. बघू शकताय किती छान दिसतं या ग्रीन कलरच्या साडीवर. साडी ही स्वस्तातली आहे, असं महागातली वगैरे काही नाही आहे. हलके फुलके जॉर्जेटमध्ये अगदी छान दिसणारी, उठून दिसणारी, शोभून दिसणारी आहे. कुणीही वेअर केली तर ती छानच दिसेल अशी ही साडी आहे. बघू शकताय. जायचं आहे मंदिरात, त्यासाठी आवरायला लागले, कारण की मिस्टर एकदा गाडीवर गेले कामासाठी, तर मग मला एकटीला जावं लागतं. तशी गाडी आहे, जाते मी, पण जरा सोबत हेनी असली की बरं वाटतं. आज पुन्हा मी कालच्या क्लायंटचं ब्लाऊज शिवलं होतं, त्यांचेच आत्ता माझ्याकडे 2 अजून आहेत कॉटनची, विदाऊट अस्तर आहे ब्लाऊज. आणि आता मी ते शिवणार आहे, दोन्ही एकदम शिवून काढणार. त्यांना उद्या मला द्यायचं आहे. आणि मी मगाचपासून जे व्हिडिओ बघितला, म्हणजे कसं झालं, मी आवरले, तयार झाले आणि गेल्या मंदिरात गेल्यानंतर तिथं गेले, पाया पडले, विठ्ठलाच्या मंदिरात गेले. भैरवनाथांच्या मंदिरातच असं विठ्ठलाचं मंदिर आहे, मग तिथं गेले, दोन्हीकडं पाया पडल्याने आले. आणि विषय काय झाला, मला तिथं जाऊन व्हिडिओ करायचा होता, पाया पडत्याला, फोटो काढत्याला, किंवा इवन दोघांचा, मिस्टरांचा, माझा मुलग्याचा, छोटा मुलगा, मोठा नव्हता आलेला सोबत. आणि तिथं गेल्यावर सगळंच विसरून गेले, पाया पडले आणि आले बाहेर. आणि नंतर पुढं आल्यावर समजले की अरे आपण फोटोच काढला नाही. काय करायचं सांगा. आता ही ब्लाऊज शिवून झालीत की माझ्याकडं लहान बेबीचे एक फ्रॉक आहेत शिवायची, ते सुद्धा मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवेन. म्हणजे माझ्याकडं आता मोबाईल हँडल नाही आहे, त्यामुळं मग कसं दाखवायचं तर मला तेच प्रश्न पडला आहे. पण ट्राय करेन मी, नाही तर मग तयार झाला तर तो दाखवेन कसा शिवून तयार झाला आहे वगैरे. आजचा माझा हा लुक तुम्हाला कसा वाटला, साडी कशी वाटली, साडी छान आहे ना, ग्रीन कलरवर रेड कलरचं ब्लाऊज मॅच होते का नाही हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. माझा लुक कसा आहे हे पण सांगा मला कमेंटमध्ये. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि मला तुम्ही सपोर्ट करा.